आसू येथे झालेल्या ज्येष्ठ नागरिक श्री राजन फराटे यांना मारहाण 20 ते 25 लोकांच्या जमावानं केली, त्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा फलटण यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून पदयात्रा चालू केली। ती पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी आली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देत ही पदयात्रा पुढे महावीर स्तंभाकडे गेली। या पदयात्रेमध्ये शेकडो मराठा बांधव सहभागी झाले होते। हजारोच्या संख्येने मराठा समाज ज्यावेळेस मोर्चा काढतो त्यावेळेस निश्चितपणे समाजाची जी भावना आहे की समाजातील एक प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक श्री राजन फराटे यांच्यावरती 20 ते 25 तरुणांचा किंवा लोकांचा जो जमाव आहे अमानुष मारहाण करत असेल तर निश्चितपणे संविधानिक लोकशाहीमध्ये हे निषेधार्ह आहे। आणि याच गोष्टीचा निषेध करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे शेकडो बांधव जमा होऊन विनम्र अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथूनच ही पदयात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केल्यानंतर पुढे महावीर स्तंभाजवळ आली आणि महावीर स्तंभाला जैन धर्मियांचा जो महावीर स्तंभ आहे त्याला हार घालून ही पदयात्रा पुढे उमाजी नाईक चौक इकडे प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। वास्तविक ॲट्रॉसिटी कायदा त्याचा वापर काही ठराविक हेतूनसुद्धा केला जातो का हेही तपासणं समाजासाठी खूप महत्त्वाचं झालेलं आहे। आज समाजामध्ये राजकीय पोळी भाजून घ्यायची असेल, एखादा प्रस्थापितामध्ये जी स्पर्धा आहे त्या प्रस्थापितांच्या स्पर्धेमध्ये या मराठा समाजाला सर्वसामान्य मराठा असो किंवा एखादा स्पर्धक असो त्याला ॲट्रॉसिटीचा कायदा त्याचा दुरुपयोग करून एखाद्या ठिकाणी कायदेशीर बाजूमध्ये अडकवणं हेही होतं आहे का हे तपासणंसुद्धा मराठा समाजामध्ये अलीकडच्या काळामध्ये ही काळाची गरज बनलेली आहे। आणि संघटित राहूनच मराठा समाजाच्या वेगवेगळ्या ज्या प्रश्नावरती संविधानिक लोकशाहीमध्ये एकत्र संघटित राहूनच आपले प्रश्न सोडवणं महत्त्वाचं आहे। आणि त्यासाठीच मला वाटतं हा मराठा क्रांती मोर्चा हे जे व्यासपीठ आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण झालेलं आहे। आणि त्याच अनुषंगाने ही पदयात्रा अतिशय महत्त्वाची फलटण तालुक्यासाठी आपल्याला दिसते। माने इकडं बघ।
निंबाळकर यांनी मागणी केली होती आणि ही मागणी जिल्हाधिकारी साहेबांनी लगेच मान्य करून 57 कोटी 66 रक्कम कर व्यतिरिक्त आणि 20 रक्कम कर कपातीसाठी 75 कोटी छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. एक मराठा. चांगलं रंगवून टाका. या सगळे या दादा या तुम्ही या सगळे अरे या ना. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा. लाख मराठा. एक मराठा. लाख मराठा. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. जय जिजाऊ. जय शिवराय. एक मराठा. लाख मराठा. एक मराठा. लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. एक मराठा. लाख मराठा. तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय राजनभाऊ फराटे यांच्यावर जो प्रसंग ओढवला 30 नोव्हेंबर 2025 रोजी त्या बंधाऱ्यावर वाहन कुणी पाठीमागे घ्यायचं आणि खऱ्या अर्थानं राजन भाऊंच्याकडे 4 चाकी गाडी होती, समोर 2 चाकी गाडी होती आणि भाऊंच्या गाडीच्या पाठीमागे सुद्धा 2 फोर व्हीलर लागल्या होत्या आणि मग खऱ्या अर्थानं हा वाद चुटकीसरशी संपवला, जागच्या जागेवर संपला जाणं गरजेचं होतं. परंतु
काय म्हणजे कोणत्या अनुषंगानं ही लोक आली होती आणि का वाद निर्माण झाला हे खरं तर आपण शोधणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ठीक आहे, त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी जर दोन समोरासमोर व्यक्तींच्या मध्ये किंवा त्या ठिकाणी वाद झाला तर निश्चितपणानं त्या ठिकाणी ते रिॲक्शन जागे येतात. परंतु हा वाद तिथं मिटला. खऱ्या अर्थानं आम्ही सुद्धा त्या ठिकाणी वाद घालणाऱ्याच्या बाजूनं आम्ही नाहीत. परंतु हा वाद मिटल्यानंतर भाऊंना घेऊन चालले होते, जे दुसरे कुटुंबीय होते ते पण चालले होते. परंतु जे गावातून 18, 20, 25 लोकांचं जे काय तिथं त्या ठिकाणी टोळकं आलं आणि त्यांनी थेट राजन भाऊंच्यावर हल्ला चढवला, प्राणघातक हल्ला चढवला, हा निंदनीय प्रकार आहे. ज्या वेळेला त्या महिला भगिनीवर त्यांना वाटलं की आमच्यावर हे अशा प्रकारचा काय त्या ठिकाणी अन्याय होतो, त्यांनी त्यांची फिर्याद दाखल केली. ठीक आहे, आपण कायद्याला मानणारी सगळी माणसं आहोत, संविधानाला मानणारी आपण सगळी मंडळी आहोत. आणि मग तुम्ही त्या ठिकाणी कायद्यात दाद मागत असताना परत एकदा 17, 18, 20 जणांच्या लोकांनी त्या टोळक्याने यायचं आणि अमानुषपणे ज्यांच्यावर म्हणजे ज्यांचं वय 70+ 75च्या दरम्यानच्या घरात आहे, ज्यांच्यावर यापूर्वी आता अजय शेट्टी सांगितलं की 2 वेळा त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झालेली आहे, त्यांना शुगर आहे, दिवसातून 3 वेळा त्यांना इन्सुलिन घ्यावं लागतं, अशा ज्येष्ठ माणसावर तुम्ही थेट हल्ला चढवता. आणि तो हल्ला चढवल्यानंतर त्यांना सोडवण्याच्या करता जे कोण मध्ये येईल त्यांना सुद्धा ते मारत होते. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण फलटण मध्ये राहतोय का पाकिस्तानात राहतोय हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडला. आणि मग 8 दिवस आम्ही त्या ठिकाणी वाट पाहिली की गावाच्या पातळीवर हा वाद मिटेल, गावातली प्रमुख मंडळी दोन्ही समाजाची बसून हा विषय संपवतील ही आम्हाला अशा अपेक्षा होती. परंतु दुर्दैवानं परत तो विषय फलटण मराठा क्रांती मोर्चाकडे आल्याच्या नंतर निश्चितपणानं त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला की बाबा ज्या ज्या काय घटना घडलेल्या आहेत, भाऊंच्यावर जर प्राणघातक हल्ला झाला असेल, आता अजय शेट्टी सांगितलं की त्या ठिकाणी त्यांच्या छातीवर फाईट मारल्या, बरगड्या फ्रॅक्चर आहेत, हात फ्रॅक्चर आहे, अजून हृदयाच्या संदर्भात त्यांना काय आजार आहे का काय. आणि मग ह्या सगळ्या बाबींचा जर विचार झाला तर हल्लेखोरांनाही त्या त्या प्रकारचे शिक्षा झाली पाहिजे, त्यासाठी योग्य त्या कलमांचा वापर झाला पाहिजे. कायद्याच्या राज्यामध्ये कायदा सगळ्यांना समान आहे. एका बाजूला तुम्ही तातडीने 1 तासामध्ये एखादी फिर्याद नोंद करून घेता, दुसरी फिर्याद नोंद करून घ्या. आणि माझे आवर्जून या तालुक्यातील सर्वांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आम्ही आवाहन करतो की उद्याच्या काळामध्ये अशा प्रकारच्या अप्रिय घटना या तालुक्यामध्ये घडता कामा नयेत, यासाठी आम्ही निश्चितपणाने पुढाकार घेऊ. पण आपण सुद्धा ज्या वेळेला एखादा गुन्हा दाखल करण्याची वेळ येते त्यावेळेला आपण ही गाव पातळीवरच्या 2 समाजामध्ये जर हा मिटला नाही तर आपण तालुका स्तरावर बसलं पाहिजे, तो विषय मिटवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. या तालुक्यामध्ये वेगळ्या प्रकारचं जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी सगळ्यांनी केली पाहिजे असं आमचं मत आहे. आणि निश्चितपणानं भाऊंच्यावर जो हल्ला झालेला आहे तो निंदनीय आहे. ह्या हल्ल्याचा फलटण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध करतो. आणि या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांना, या तालुक्याचे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर साहेब जे असतील त्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन देतोय. आणि निश्चितपणानं जे काही आहे दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे. आम्ही असं म्हणत नाही की त्या ह्याच्यामध्ये बाबा भाऊंच्यावर आता गुन्हा दाखल झालेलाच आहे, उद्या कोर्टामध्ये जाईल, कोर्टात काय ठरेल, खरं काय खोटं काय हे ठरवण्याचा अधिकार माननीय न्यायालयाला आहे. त्यामुळं आम्ही फक्त त्या लोकशाहीच्या राज्यामध्ये निश्चितपणानं भाऊंना सुद्धा त्या ठिकाणी ज्या ज्या प्रकारची गंभीर मारहाण झालेली आहे अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊन त्यांनाही न्याय मिळावा याकरता आम्ही एकत्र आलेलो आहे. आणि उद्याच्या काळामध्ये पुन्हा एकदा आवाहन करतो की हे अशी तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये एकोपा नांदण्याच्या करता ही जबाबदारी सगळ्यांची आहे आणि ती पार पाडूया. धन्यवाद. जेवढं आहे तेवढं आहेत लोक एवढी दिसावी म्हणून. ओके सर, थँक्यू.